हम्म. तर श्लोक नंबर 3 उपदेशामृत. उत्साहात निश्चयात धैर्यात तत्त कर्म प्रवर्तनात संग त्यागात सतोवृत्ती षडभीर भक्ती प्रसिद्ध ती. तर जसे 6 प्रतिकूल गोष्टी आहेत तशा 6 अनुकूल गोष्टी पण आहेत. सर्वप्रथम आहे उत्साह. तर भक्तीमध्ये उत्साही असणे आवश्यक आहे, निश्चय असणे आहे. म्हणजे भक्ती हा दृढ विश्वासाने करणे आहे. कारण आपला निश्चय कसा असतो, आज बघितलं आपण एक इन्स्पिरेशनल स्टोरी, चला उद्या परत निश्चय आपला ढासळतो, तसं नाही म्हणत. आणि जेव्हा उत्साह आहे आणि निश्चय आहे, पण आपल्याला बरेचदा असा अशी परिस्थिती साईन वेव टाईप आपला मूड असा चेंज होतो. तर आपल्याकडे आपल्या अपयश आलं तर आपण काय करू, मग ते सोडून देतो. धैर्य ठेवणे आवश्यक, धैर्यवान. त्यानंतर तत्त कर्म प्रवर्तनात याचा अर्थ काय, की जसे आपल्या नियामक तत्वानुसार कार्य करणे. जसे आपल्या भक्तीमध्ये श्रुती स्मृती पुराण आदी पंचरात्री विधीन विना ही ऍक्च्युली भक्ती कशी करावी याच्यासाठी आधीच नारद पंचरात्र सूत्र अशाच प्रकारे आपल्याला दिल्या की ही अशा प्रकारे करणे, त्या तत्वानुसारच करणे. आता नवविधा भक्ती दिली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साखरे मातू निवेदन. या यानुसार आपण आपली कोमल श्रद्धा ती प्रेमामध्ये त्याचं रूपांतरित करू शकतो. ते करण्यासाठी अभक्तांचा त्याग आणि अभक्तांच्या संघाचा त्याग. तुम्हाला आश्चर्य वाटेल की दोन्ही श्लोकामध्ये म्हणजे अनुकूल आणि प्रतिकूल त्या दोन्हीमध्ये हा येतो. काय येतो? पहिल्या याच्यात काय लिहिलं आहे, जनसंघश्च म्हणजे जनसंघ केला तर तो घातक आहे. आणि याच्यात लिहिलं आहे की तुम्हाला प्रसिद्धी घ्यायची प्रगती करायची आहे तर अभक्तांच्या संघाचा त्याग करा. म्हणजे किती महत्वाचा आहे हा मुद्दा, की आपण रोज आंघोळ करतो नंतर मग परत समजा गटारात आंघोळ केली. आपण जसं हत्तीचं स्नान बघितलं, हत्तीने स्नान केलं परत तो काय करतोय, माती आपलं मागतोय, तर काय फायदा. तसंच आपण भक्तीमध्ये नवविधा भक्ती करतो आणि परत असंच संग करत असो तर काय होतंय, परत आपलं हृदय मलिन होईल. आणि सतोवृत्ते, सतोवृत्ते म्हणजे पूर्व आचार्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करणे. म्हणून आपण नेहमी बघतो की आपण रूपानुग आहोत. रूप गोस्वामी यांनी हे जे लिहिलंय, काय लिहिलंय, उपदेशामृत. सनातन गोस्वामी इतर आचार्य यांनी जे दिलेले आहे त्यांचे पदचिन्हांचे अनुसरण करणे. अनुसरण आणि अनुकरण या दोन वेगवेगळ्या गोष्टी. अनुकरण म्हणजे फिजिकल, म्हणजे त्याला त्या तत्वांना फॉलो नाही करणे, त्याचं अनुकरण करणे. तर कोणी असा हात लावत असेल तर मी सगळे हात लावणे, याला अनुकरण म्हणतात. अनुसरण म्हणजे त्यांच्या पदचिन्हाचे, म्हणजे जे त्यांचा व्यवहार कसा, ते कशा प्रकारे भक्तांशी कशा प्रकारे व्यवहार करतात, अभक्तांशी कसा करतात. हा, नक्कल करणे. अनुकरण म्हणजे नक्कल करणे. जर माकड काय करतो, त्याला असं असेल तर तो पण असं करतो, त्याला पण अनुकरण करतो. अनुसरण म्हणजे आपण त्यांच्या जीवनामध्ये खोलवर बघून आपल्याला बघायचं की कशा प्रकारे त्यांनी भक्ती मार्ग स्वीकारलाय आणि अ, भौतिक जगाबद्दल त्यांचा कसा व्यवहार आहे, भक्तांशी कसा व्यवहार आहे, आणि कशा प्रकारे ते नियमक तत्व पालन करतात आहे, त्या प्रकारे अनुसरण करतात. जसं उदाहरणार्थ भक्तिसिद्धांत ठाकूर आपण मागे बघितलं की त्यांना माहित आहे की जे काही आपण खातोय ते भगवंतांना भोग लावणे आवश्यक आहे. तर त्यांनी एकदा 4 वर्षात असताना आंबा न भोग लावता खाल्ला, तर त्यांनी काय केलं, व्रत घेतलं की आयुष्यभर. आता याचं याचं याला अनुकरण अनुसरण मध्ये कसं टाकाल तुम्ही? हम्म. हम्म. नाही नाही, आता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या उदाहरणावरून काय करणार जे अनुकरण ठरेल आणि हे केल्यावर अनुसरण ठरेल. हं? नियम बनवणे, अनुसरण करणे, की आता म्हणजे बघा आचार्यांनी दिलं की किती महत्वाचं आहे हे भोग लावणे. म्हणून एक नियम बनवणे की मी जे पण खाईल ते खाईल. अनुकरण म्हणजे काय होईल, याच्यात काय होईल, उदाहरण सांगा.
तुम्ही एखादी व्रत घ्याल आणि नंतर काय कराल, तर झालं नाही तर तुम्ही पण एक व्रत घ्याल. काय घ्याल? की भक्ती सरस्वती ठाकूरला मी पण खाणार, पण तुम्ही घेऊ करू शकता का तसं? तर ते नक्कल झाले. आंबा न खाणे ते पण होऊ शकते. अनुकरण ते नाही झालं. अनुकरण म्हणजे ते तुम्ही कराल तसं, की आता त्यांनी नाही खाल्लं तर मी पण नाही खाणार. पण ते कितपत होईल ते? कारण म्हणून आपल्याला व्यक्तीच्या तो जो तत्व फॉलो करणे, मला पण एक हे तत्व माझ्या ऐपतीप्रमाणे करणे. आचार्य खूप वरतीच्या स्टेजवर आहे, वरच्या स्टेजवर आहे. माणूस I mean, ते प्युअर आहे. आपण अनर्थ निवृत्ती करतो. त्यामुळे आपण त्यांना अनुकरण करून, जसं उदाहरणार्थ आपले रघुनाथ दास गोस्वामी हे फक्त दिवसातून म्हणजे 2-3 दिवसातून एकदा छाच प्यायचे फक्त बस. तुम्ही कराल अनुकरण काय होईल? आपण मरून जाऊ, भक्तीच करणार नाही, आलं लक्षात? तर ते अनुकरण नाही करणार. पण फक्त बघायचं की जास्तीत जास्त वेळ आपला भक्तीमध्ये लागण्यासाठी जास्त म्हणजे आहार जो आहे तो सीमित ठेवा. जेवढा शरीराला आवश्यक. तर अनुसरण अनुकरण खूप महत्वाचं आहे. जर हे केलं आपण, या 6 तत्वांमुळे आपले भक्तिमय सेवेमध्ये आपल्याला पूर्णपणे काय होईल, प्रगती होईल. आता आपण बघू, तर यावर आधारित आपल्याला काय चर्चा आपली, भक्ती काय नाही आहे, भक्ती काय आहे, भक्ती कशी केली पाहिजे, भक्ती कोण करू शकतो, आणि ऑफकोर्स भक्ती कुठे तर आपण म्हणतो की इस्कॉन मध्ये. ठीक आहे, भक्ती काय नाही आहे? प्रॉपर लिहितात, अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूल्येन कृष्णानु शीलनम भक्ती उत्तम. तर कृष्ण अनुशीलनम, अनुशीलन म्हणजे कार्यक्रिया आहे. तर भक्ती काय नाहीये? भावनात्मक तर्क नाही किंवा काल्पनिक प्रेमभाव नाही. हे प्रत्यक्ष कार्य आहे. या आराम खुर्चीत बसून नाही भक्ती करताय, तर काय करतो एक्झॅक्ट? कार्य कर. भक्ती म्हणजे सेवा कर, नाम जप कर, वाचन कर. ही नवविधा भक्ती म्हणजे एक कार्य आहे. काल्पनिक प्रेमभाव नाही. मला स्वप्न पडलं होतं आणि मला जगन्नाथजींनी आलिंगन दिलेलं आहे प्रेम, हे काय झालेलं आहे? हे काल्पनिक चाललेलं आहे. त्याच्या व्यवहारात काही कार्य नाही. ते आवश्यक आहे. निष्क्रिय होऊन ध्यानस्थ बसणे म्हणजे भक्ती नाहीये. ध्यान करतोय तो भक्ती आहे तसं नाही. तर निष्क्रिय होऊन ध्यानस्थ बसणे हे कोणासाठी सांगितलंय? ज्यांना भक्तिमय सेवेचे ज्ञान नाही, म्हणजे याला तो खूप उतावीळ आहे. मला लक्षात, तो काहीतरी तो विचित्र करतोय. त्याला म्हणाला एक ठिकाणी बस ध्यान कर, आहे की नाही? पण ते ध्यान त्याच्यासाठी एकदम परफेक्ट नाही आहे. मला लक्षात. पण त्यासाठी ते फायदा काय का बरं आहे? कारण विचलित करणाऱ्या भौतिक क्रियांना रोखण्यासाठी ती चांगला आहे शिफारस, की बाबा ऍटलिस्ट तू काहीतरी तोडफोड करू नको, किंवा काहीतरी तुझ्या जीवनासाठी भविष्यात विपरीत होण्यासारखं करू नको, ध्यान कर. अथवा भक्ती म्हणजे ऍक्च्युली काय? आपल्याला आपली इंद्रिय शुद्ध करणे कार्य आहे. अनुशीलन, अनुशीलन म्हणजे अं, जे काय म्हणतात त्याला, शासन आहे. साधना भक्तीमध्ये म्हणलं 16 माळा कर, जर ते नाही केलं तर कुठे करणारच नाही. 16 माळा जर दिले नसते तर आपल्याला इच्छा झाली असते का? की नाही मी करतो, 4 माळा बस झाल्या. कारण आपण आपल्यानुसार ठरवलं असतं की काय, हा 4 माळा रोज केल्या ना तो हृदय शुद्ध होईल. हे सगळं आपण ठरवलं असतं. म्हणून काय आहे? अनुशीलन. हे 4 जे नियमांचे पालन करा, 16 माळा कमीत कमी करा. आणि जसं फक्त कृष्णाला भोग लावले, हे याला म्हणतात प्रत्यक्ष कार्य करणे, अनुशीलन. भक्तिमय सेवा ही निरर्थक भौतिक क्रियांना केवळ रोखतेच इतकं नव्हे, तर ती मनुष्याला अर्थपूर्ण अशा अशा भक्तिमय कार्यामध्ये निमग्न करते. तर मेन बेसिकली काय करतं आपले हे ध्यान योगा काय करतो? प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. तर यामुळे त्या मनाला काही काळापर्यंत तो ध्यान करू शकतो. पण भक्तीमध्ये काय करतो आपण? त्या भौतिक फक्त प्रत्याहार म्हणजे इंद्रियांना इंद्रिय विषयांकडनं फक्त रोखत नाहीये. त्याला काय करताय? डोळ्यांना काय दिलेलं आहे? दर्शन घ्या. हाताला सेवा करा, मंदिर धमार्जन करा, जिभेला
काय करा, हरिनाम घ्या, प्रसाद घ्या, कानाला काय द्या, श्रवण कृष्णनाम. तर अशा प्रकारे काय करतो आपण, कार्यामध्ये मग्न करतो. त्याची भक्ती कशी करावी, प्रल्हाद महाराज म्हणतात, भगवंतांचे नाम यश श्रवण करणे त्यांच्या. तर हे झालंय श्रवण कीर्तन स्मरण पाद सेवन, अर्चवेगळ्यांची सेवा, वंदन करणे, दास्य, मैत्री आणि भगवंतांना पूर्ण, ही देखील नवविधा भक्ती जी आहे. अशाप्रमाणे ही भक्ती, भक्ती करणे म्हणजे हे करणे. भक्ती का केली पाहिजे? कारण हा एकच मार्ग आहे ज्याने आपण आपलं जे सुप्त कृष्ण भावनामृत जे आपल्या हृदयात आहे ती जागृत करतो. आणि ती आपल्याला प्रदान करण्यासाठी खूप एक तर पुण्याचा साठा पाहिजे, किंवा एखादा शुद्ध भक्ताचा काय पाहिजे, अनुग्रह. तो आपल्या मागे पडला याला भक्त म्हणतो. तर कृष्ण काय होता, ब्रह्मांड भ्रमते कोण भाग्यवान. तर आपल्या पूर्ण कर्मानुसार आपण भक्तीमध्ये येऊ शकतो, किंवा सुकृतीनुसार कुठल्याही प्रमाणे आपण भगवंताशी संपर्क, किंवा भक्त जर आपल्या संपर्कात आला तर आहे. आणि ही एकमेव जी प्रोसेस आहे जी आपल्याला आत्म्याच्या स्तरावर आनंद प्रदान करू शकते आणि ही मुक्ती देणारी आहे. भक्तीसाठी काय आवश्यक आहे? प्रामाणिकपणा बस. कारण कोणी तुम्हाला म्हणणार नाही, कोणी चेक करणार आहे का, खरंच सांग 16 माळा केलाय, कोणी येणार नाही तुम्हाला. ते तुमचं तुम्ही प्रामाणिक पाहिजे, कारण हृदयात परमात्मा आहे, त्याला पाहिजे की कुठपर्यंत केलं, वाचन केलं का, जैन. त्यामुळे हे सगळं आपल्याला, तर भक्तीमध्ये आपल्याला प्रगती करायची तर आपल्याला काय पाहिजे, आपला प्रामाणिकपणा, आपली मनोवृत्ती जी आहे ती पाहिजे. मला प्रगती करायची, मला या भौतिक जगातून, या अनर्थ पासून मुक्ती हवी. तेव्हा कुठे आपण काय करूया, पूर्ण जोमाने भक्ती करू शकतो, आपण प्रगती करू शकतो. तर एक एक बघू आपण. उत्साह. उत्साहाची व्याख्या प्रभुपाद काय देतात? कृष्ण भावना भावित बुद्धीद्वारे केलेला प्रयत्न म्हणजे उत्साह. उत्साह असा नाही आहे की भौतिक उत्साह नाही. कृष्ण भावनाभावित बुद्धी म्हणजे की कशा प्रकारे मी भगवंतांच्या सेवेमध्ये उत्साह दाखवतो. तर काय पाहिजे आपल्याला, बॅकग्राऊंड काय पाहिजे, उत्साह. त्याला फेस्टिवल तर तुम्ही डेकोरेशन करतो तर 6 तास त्याला उत्साह आहे. नाही तर घरी कराल तर तुम्हाला नाही करणार. बरेच असं म्हणतात की, माझे म्हणतात की कोणी म्हणतात, त्यांचे सासू म्हणते, घरी 2 तो भाज्या कधी कर. तर नाही, त्याला उत्साह नाही. इकडे आल्यावर 6 भाज्या करते तू राजभोग मध्ये का तो उत्साह आलेला आहे तो काय कृष्णामध्ये. पण तसा उत्साह भक्तीमध्ये म्हणजे घरच्यांना भक्त बनवण्यात पण 2 भाज्या केल्या तरी होऊ शकतो. पण काय बेसिकली काय, उत्साह तो बुद्धी पाहिजे ती. उत्साही असणे ही खूप आवश्यकता, नाही तर आपलं आध्यात्मिक नाही, भौतिक जगातही आपल्याला काहीच करू शकत नाही, है ना. तुम्हाला टॉपर बनायचं अभ्यासामध्ये, झोपून होणार आहे का ते? रात्रंदिवस अभ्यास करावा लागेल. ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल पाहिजे तर काय करावं लागेल, सकाळी 4 वाजता उठून प्रयत्न करा. तर तसाच इथे भक्तीमध्ये तुम्ही विदाऊट उत्साह कसं काय मिळवणार? शक्य नाही. म्हणून आपले कर्म फक्त कशाला पाहिजे, कृष्णार्थ अखिल चेष्टा, श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करावे, बाकी इतर काहीच नाही. आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनानुसार आणि भक्तियुगामध्ये पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी, म्हणजे कृष्ण प्रेम प्राप्त झालं पाहिजे. आपलं मन आणि बुद्धी ही भगवंतांमध्ये 24 तास जोपर्यंत संलग्न होत नाही तोपर्यंत आपल्याला भक्तीमध्ये सिद्धी प्राप्त झाली. मन काय करताय, इकडे तिकडे जाते. बुद्धी जी आहे ती इतर कार्यांमध्ये जाते, उत्साही आहे, तर ती आपण सिद्धीत नाही झाली. परत ना, ही आपली कर्मे सीमित अथवा मर्यादित करण्याची गरज नाही. प्रभुपाद म्हणतात, जे काय करतात करा, करोती यद्यत सकलम परस्मै. पण काय पाहिजे, श्रीकृष्णांना संतुष्टीसाठी करा. प्रत्येक वस्तूचा उपयोग श्रीकृष्ण सेवेमध्ये केला पाहिजे. हे त्याला म्हणतात उत्साह. धैर्य. कृष्ण भावनेमध्ये मनुष्याने अधीर होऊ नये. प्रभुपाद लिहितात की ही जी कृष्ण भावनामृत जो आहे
संस्था ही प्रभुपादांनी एकट्याने 69 वर्षाच्या वयामध्ये पाश्चात्य देशात चालू केलं. त्यांना एक वर्ष तर काही कोणीच काय दिलं नाहीये, सहाय्य केलं नाही, रिस्पॉन्स दिला नाही. पण त्यांनी काय ठेवलं, धैर्य ठेवलं की माझ्या गुरु महाराजांना आणि श्रीकृष्णांना मी प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. हळुवारपणे काय झालं ना, प्रतिसाद वाढत वाढत राहिला. आणि जसं लिहिलंय की गुरु आणि कृष्ण यांच्या कृपेवर अवलंबून राहणे. आपल्याला माहिती आहे की आपण करतोय, तर आपलं म्हणतो अरे कृष्ण बघतायत आहे की नाही. तर कृष्ण आणि गुरु बघतात, आपले गुरु परंपरा बघताय की आपलं कितपत प्रयत्न चालले. त्यांची कृपा प्राप्त झाल्यानंतर मग आपल्याला हळूवारपणे रिझल्ट दिसतो. जसं प्रभुपाद लिहितात की स्त्रीला पुत्र पाहिजे असेल तर त्याला काय करायला पाहिजे, पती सेवा करावी लागेल, हे की नाही? नंतर मग त्याला मुलाचा हे होईल. आणि त्याचबरोबर निश्चय असणे आवश्यक आहे. बाकीच्या मार्गांमध्ये विश्वास नसणे. निश्चय काय पाहिजे, एकमेव एकले एव कृष्ण जे आहे. आपलं काय असतं, कृष्ण आहे पण आमचे हे पण आहे, ते सोमवार, मंगळवार, बुधवार, तर तो निश्चय नाही झाला. तो 10 बोटवर पाय घेऊन चाललेला आहे, पडणार तुम्ही. चालणार. भक्ती मार्गात विश्वास असतो, हा निश्चय असला पाहिजे की एकमेव कृष्ण जे आहेत हे आपण भक्तिरसामृत सिंधूमध्ये बघणार आहोत. कशा प्रकारे रक्षिष्यती इति विश्वासो, कृष्ण आपल्याला रक्षण करणारच. प्रल्हाद महाराजांनी म्हणे तो हिरण्यकशिपू सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती आहे, पण थोडे कृष्ण रक्षण. तर बाकीच्या मार्गांवर विश्वास नसणे. बाकीचे मार्ग काय, भुक्ती मुक्ती सिद्धी. तर आपल्या भक्तीमध्ये अं, येताना या 3 गोष्टींचा आपल्याला काय करायला पाहिजे, त्याग करायला पाहिजे. भौतिक सुखाची कामना, म्हणजे कृष्णानंतर मोक्ष देतील किंवा सिद्धी प्राप्त होईल, या सगळ्या गोष्टी आपल्याला जी शुद्ध भक्तिमय सेवा जी आहे ती करण्यामागून आपल्याला रोखतील. शुद्ध भक्तिमय सेवा म्हणजे कुठल्याच प्रकारची इच्छा नको, भौतिक कामना नको, धनम दे हे दे नाही, मोक्षही नको, सेवा कुठल्याही जन्मी जाव, आणि सिद्धी पण नको. कारण या गोष्टींमध्ये शुद्धीकरण नाही, आसरा नाही, आणि अस्वस्थ आणि पतन होत. मुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत राहत. कारण काय, या गोष्टी आत्म्याला प्रसन्न नाही करत. या काय करतात आहे, भौतिक देहाला विविध प्रकारचा इंद्रिय तृप्ती. मोक्ष, तुम्ही म्हणाल मोक्षाची इच्छा का भौतिक आध्यात्मिक नाहीये. भक्ती सिद्धांत सुरेश ठाकूर म्हणतात, मोक्ष म्हणजे या अं, जो आत्म्याचा जो गुणधर्म आहे, काय करणे, सेवा करणे. तोंडात शरीर असले की सेवा, तो अहम ब्रह्मास्मी, शरीर दोन ना, आध्यात्मिक ना भौतिक. तर ही सगळ्यात मोठी हे इंद्रिय तृप्तीची काय आहे, इच्छा आहे. म्हणून भक्तिसिद्धांत स्वामी ठाकूर म्हणतात की अशा शाश्वत अशाश्वत क्रियांसंबंधी पूर्णपणे उदासीन झाले पाहिजे. उदासीन झाले म्हणून भक्त म्हणतात की यानिशा सर्वभूतानां तस्याम जागृती संयमी, यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. आ- आपण आता किती वाजता झोपतो, सकाळी लवकर उठायचं तर 9-10, पण बाहेर काय ट्रेंड आहे, 4 वाजता घरी येणे सकाळी. मग झोपणे. तर म्हणून आपण काय राहणे, भौतिक क्रियांबद्दल काय राहणे, सक्रिय न राहणे, उदासीन असायला. हे की नाही. कोणी म्हटलं अरे तुम्ही ऑफिसमधून आलाय, तो थकलेला, तो म्हणतो, अरे चला सत्संगाला जातो. तुम्ही तू जा. अरे पार्टीला चालू, अर्धा तास, 15 मिनिटात आहे, मी तयार होऊन आलो. काय झालंय. तर आध्यात्मिक गोष्टीसाठी हे नाहीये, पण पार्टीसाठी 10 मिनिटात रेडी होतो तो, फक्त थांब, सगळी एनर्जी आहे. म्हणून भक्तीमध्ये विश्वास तुम्हाला वाढवण्यासाठी हे 6 घटकांमध्ये बघा. प्रावीण्य म्हणजे जीवन व आत्मा, इच्छित ध्येय व सर्वोच्च परिपूर्णता आहे याच्यात. म्हणजे बेसिकली हे एक्स्ट्रा आहे याच्यात नका जाऊ. आपण याच्यात काय बघितलं, तर हे एक्स्ट्रा म्हणजे आम्ही ते, तो तुम्हाला
एक एसे म्हणून, म्हणजे तुम्हाला तो होमवर्क म्हणून देत असतो, ते तुम्हाला देणार नाही. अं, तर हे या 6 गोष्टी करणे. आलं लक्षात? उत्साह, निश्चयात, धैर्यात, तत्त कर्म प्रवर्तनात, संग त्यागात, सतोवृत्ती. तर या केल्याने आपल्याला काय होईल? भक्तीमध्ये प्रगती होईल. श्लोक नंबर, लक्षात घ्या. गीता झाल्यानंतर आपल्याला या 3 पुस्तक आपल्याला मोस्टली रेपिटेशन, फक्त भक्ती रसायन सिंधू मध्ये आपल्याला थोडं हाय काय येणार आहे, म्हणजे न्यू आपल्याला जे तत्व माहित पडते की नाही. म्हणजे 64 प्रिन्सिपल्स ऑफ भक्ती वगैरे वगैरे, ठीक आहे. हा, नाही एक घेऊ, सांगू आपण. श्लोक नंबर 4. तर आता हे झालं भक्तीमध्ये काय करणे काय नाही करणे. आता भक्तांसंबंधी काय, कसा तुम्हाला संबंध? ददाती प्रति गृणाती गुह्यमाख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्विधम प्रीती लक्षण. कुठलाही व्यक्ती असो, याच्यासोबत हे तुम्ही 6 गोष्टी करा व्यवहार, त्यांचे संबंध काय होईल? प्रेम निर्माण होईल. काय करा? दान द्या, दान स्वीकार करा. म्हणजे त्याला भेट वस्तू द्या, भेट वस्तू द्या. आणि विश्वासाने आपल्या मनातली गोष्ट त्यांना सांगा आणि त्यांना विचारा. गुह्य विषयांसमोर विचारणा करा. प्रसाद ग्रहण करा त्यांच्याकडे आणि त्यांना प्रसाद द्या. ज्या ज्या व्यक्तींसोबत तुम्ही हे वारंवार कराल, ऑटोमॅटिक काय होईल? रिलेशन, मित्रता वाढते. तर म्हणून याला एक भक्ताने दुसऱ्या भक्तासोबत ही केलेली 6 प्रेमाची लक्षणे. म्हणून प्रभुपाद लिहितात की तात्पर्यामध्ये, की हे आपण इवन भौतिक जगात बघतो की एखादा व्यापारी बघतो, अरे हा खूप मोठा व्यापारी आहे, माझा बिझनेस हा 1 करोड मध्ये उलाढालाय, याची 100 करोड मध्ये, मला याच्याशी काय करावं लागेल? मैत्री करावी लागेल. मग तो काय म्हणतो? अरे सर, मला एका हॉटेलमध्ये भेटा, तुमचा एक तास द्या. तो हॉटेल बुक करतो. मग त्याला काय करतो? मग ते ऑर्डर करतो, मग ते सोबत जेवतात. म्हणतो अरे तुम्ही कसं काय वाढवलं हे तुमचा बिझनेस? थोडा, अरे मी पण येतो तर माझा कमी होता, हे हे केलं मी. म्हणतो, अच्छा, तर मग हे गिफ्ट पण घ्या. मग तो म्हणतो अरे ठीक आहे, तू या पार्टीत ये, मग मी तुला अजून 2 लोकांना भेटवतो. मग तो तिकडे, असं होत की दोघे फ्रेंड होतात. काय होतं? प्रेम संबंध निर्माण. हे कुठे पण आपण बघतो. सिमिलरली भक्तांनीही हेच करायला पाहिजे. तर जेव्हा आपलं भक्तिवेदांत हॉस्पिटल तयार झालं, तेव्हा तिथे 6 भक्तांनी, 6 डॉक्टर होते पहिले. त्यांनी सांगितलं की अरे आम्ही 6 आहेत, एवढं मोठं हे आहे, काय आहे, हॉस्पिटल आहे, तर आमचे मतभेद होतील, हे की नाही? होतं, शक्य नाही. अरे आपण म्हणून हे करतो, 6 जणांचे 6 मत असतील. तर महाराज म्हणाले एक गोष्ट करा तुम्ही. काय करा? तुम्ही तुमचं काय, सगळे सल्लामसलत करा, पण महिन्यातून एक दिवस तुम्ही 6ही जणांनी तुमच्या फॅमिली सोबत एकत्र येऊन तुम्ही काय करा? कृष्ण कथा करा. हे 6 करा, न चुकता. दर महिन्याला एक दिवस संध्याकाळी जे काय असेल, त्या फॅमिलीचं गेट टुगेदर व्हायला पाहिजे एकदा. तर तुमचे मतभेद होणार नाही. काय होईल? ते बंधू होणार. म्हणून ते, नाही तर मग हे 6 हॉस्पिटल झाले. म्हणजे असं म्हणत. पण काय झालेलं आहे? सतोवृत्ते आणि तत्तत कर्म प्रवर्तना, आचार्याने सांगितलेल्या गोष्टींना फॉलो करा. तर हे कुठल्या ह्याच्यात करू शकतो? तो 2 बिझनेसमॅन मध्ये जर होत नसेल तर ते काय करत नाहीये? हे 6 गोष्टी करत नाही, हे की नाही? हे खूप महत्वाचं आहे. तर जेव्हा आपण एका भक्ताला, दुसऱ्या भक्तांची काय करतो आपण? काय करतो आपण? प्रसन्न करतोय, तर कृष्ण प्रसन्न होतात. आणि त्यानुसार हे जे आपल्या हृदयामध्ये कृष्णप्रेम आहे, फक्त ते जागृत करायचं. ते कसं करायचं आहे? श्रवणाआधी शुद्ध चित्ते करायला. या भक्तांसमवेत आपण कृष्ण कथा करणे आणि प्रेममय जे संबंध प्राप्त केल्यानंतर हे प्रेम जागृत होणार आहे, इतर कुठल्याही कार्याने होणार नाही. म्हणून हे करणे आवश्यक आहे.
तर आपल्याला याची आपण चर्चा केली. आता प्रभुपाद लिहितात, ददातीचे तत्व आपण काय म्हणतो, आपण हरिनाम दान देऊ शकतो, प्रचार करतोय की नाही, महामंत्राचा जप करणे. तर ही हा एक प्रकारचं दान आहे. आपण हे नाही सकाळ सकाळी कीर्तन करतो, काय करतोय आपण, हरिनाम देतो लोकांना. तर यांनी काय होत आहे, फक्त मनुष्य नाही पण झाड योनी आहे, पशु योनी, त्यांनाही हरिनामाचा काय होत आहे, लाभ होतोय. महाप्रभूंनी ती झारखंडातील सगळ्या प्राण्यांना काय दिलेलं आहे, हरिनाम दिले, विचार करा. आणि दत्तातीचं दुसरं स्वरूप आहे ग्रंथ आणि पत्रिकेच्या रूपाने योगदान करणे. प्रभुपादांनी बॅक टू गॉडेड दिले, नंतर गीता, भागवत हे आपण देऊ शकतो. आणि जो गृहस्थ आहे त्याच्यासाठी उदाहरण प्रभुपाद रूप गोस्वामींनी काय केलंय, रूप गोस्वामींनी आपल्या मिळकतीचे 50% जे आहेत ते भगवंतांच्या सेवेमध्ये, 25% फॅमिलीला, 25% इमर्जन्सीला. आयडियल हे आहे, पण नाही देसेल तर 10%, म्हणजे जे काय असेल 10, 20, 30, 40, पण दान देणे आवश्यक, कृष्ण भावनामृत प्रचारासाठी. पण या 6 गोष्टी कोणासोबत न करणे, नास्तिक लोकांशी नाही. कारण ते कुठल्या गटात येतात, हे कुठल्या गटात येतात, मायावादी आणि नास्तिक लोक कुठल्या गटात येतात. 2 श्लोकामध्ये काय रिपीट झालंय, हं? 2 श्लोकामध्ये कुठला वर्ड रिपीट झालाय, बघा श्लोकामध्ये, बघा काय आता आपण चर्चा केली की नाही, काय म्हणलंय त्याला, ज्यांचा संग न करणे म्हणजे काय ते, जनसंग. तर ते संघ, हे जनसंघामध्ये आले, अभक्त संघ. कारण का टाळावे, कारण ते नेहमी ईश्वरवादी आंदोलनाचा विरोध करतात. ते करता करता आपण बी ईश्वर त्याचा फॉलो करू. आणि ते विनाकारण राजकीय पक्ष वगैरे इत्यादी गोष्टींवर त्यांचं काय असतं, भौतिकवादाबद्दल चर्चा आणि प्रचार असतो. म्हणून ते त्याच्यात न करणे. त्याला उदाहरण काय दिलेले, जसं सापाला दूध आणि केळी खाऊ नाही देणे, त्यांना भरवू नये का, त्याने फक्त विषयाचीच काय होते, वृद्धी होते त्यांच्या. पण त्यांच्यासोबत कधीही हे 6 गोष्टी करू नये. कसं होईल, तर ददाती प्रतिगृणादी वापरू नये, काही देऊ नये, काही स्वीकारू नये. ते आले, घ्यायचं नाही ना द्यायचंही नाही. भुंकते भोजावे तर बिलकुल नाही. त्यांना आमंत्रण पण देऊ नये, स्वीकारू पण नाही. मायावादी आणि नास्तिक घनिष्ठ संबंधामुळे आपण त्यांच्या नास्तिक मनोवृत्तीने प्रभावित होऊ शकतो. हळुवारपणे आपण बघू, अरे हे भक्त सगळे हे भक्त आहेत, हे बघा हा किती नास्तिक असून कसं चांगला आहे. काय बदल आहे, प्रेमसंदर्भ नास्तिकामध्ये चालले, आणि अभक्त आपले काय दिसतात, आपला भक्त आपल्याला दोष दोष देतात. आणि गुह्य आख्याती प्रचिती वापरू नये, म्हणजे त्याला त्याच्या हृदयातील काय विचारू नये, अरे तुला काय, आणि आपलं काय सांगण्यात आहे, सगळं विचारपूस पण करू नये. जोपर्यंत आपण आध्यात्मिक जीवनामध्ये अतिशय प्रगत होत नाही, तोपर्यंत कृष्ण भावनेचा प्रचार करण्यासाठी आपण सर्व लोकांचे सहकार्य घेण्याचा असमर्थ असतो. नास्तिक मायावादींचा नाही. आणि इव्हन पूर्ण भौतिकवादी व्यक्ती असेल इंद्रियतृप्त मध्ये, त्याचे संग न करत, नाही तर काय होईल, हळुवारपणे आपल्या तत्वपालनामध्ये थोडे पतन होईल. आता 4था श्लोक काय म्हणतोय, 5व्या श्लोकाशी त्याचा संबंध काय, कोणत्या प्रकारच्या वैष्णवाचे मित्र म्हणून निवड केली. आता आपल्याला 6 करायचे आहेत हे, पण आपल्याला माहित आहे की भक्तांची पण 3 श्रेणी आहेत. तर कोणाशी हे करणे, कोणाशी कमी करणे, कोणाशी जास्त करणे, हे आपल्याला माहिती. वैष्णवांची कशा प्रकारे सेवा केली पाहिजे ते आता बघू आपण. सावधतेने आणि विवेक बुद्धीने योग्य व्यक्तीची निवड करावी. जसं आपण बघतो शाळेत सगळे येतात, पहिल्या दिवशी 60 लोक आहेत, कोणी कोणाला ओळखत नाही, पण एका महिन्यात बरोबर आपापले मित्र बनून जातात. कसे काय, सगळे निवडतात, अरे कोण कोण कोणाशी आहे की नाही. त्याच प्रकारे आपण पण वैष्णवांमध्ये शोधले की मला कोणासोबत राहायचं. वैष्णवांच्या विशिष्ट स्थितीनुसार त्यांना भेटावे. कुठली स्थिती, इकॉनॉमिकल स्टेटस नाही, की त्यांचा दिसतो कसा, राहतो का, ते नाही. कृष्ण त्याची प्रगती किती आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कृष्ण कथा किती करतो,
कृष्णाबद्दल त्याची काय मनोवृत्ती आहे, कृष्ण आसक्त किती आहेत. त्यानुसार आपण बघतो कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम अधिकारी याचे तीन विभाग होते. तर या व्यवहारावर आधारित असतं कोण कनिष्ठ आहे, कोण मध्यम आहे. तर आपल्याला माहिती आहे कनिष्ठ व्यक्ती जो आहे त्याला माहिती आहे की फक्त भगवंत म्हणजे कुठे आहे? मंदिरात आहे, बाकी कुठे नाही. भक्तांशी तो म्हणजे हा साधारण लोक आहे, तो भक्तांशी तो रिस्पेक्ट किंवा आदराने तो काय नाही होत आहे, व्यवहार करत. आणि कृष्ण म्हणतात की अरे मला तुम्ही काही केलं नाही तर चालेल, माझ्या भक्तांना आदर द्या. तर हे कनिष्ठ जाणत नाही. दीक्षेवर आधारित काय हरिनाम दीक्षा घेतो, जप करण्याचा प्रयत्न करतोय. तर ऍक्च्युली कनिष्ठ भक्त जो आहे तो 16 माळा जो आहे तो अटेंटिव्ह करत नाही, दीक्षा घेतली नाही. श्रद्धा व ज्ञानाच्या स्तरावर तो त्याची श्रद्धा जी आहे ती अदृढ आहे. दृढ म्हणजे निश्चयी नाही आहे. जसं आपण बघितलं की हे सगळ्या गोष्टी कुठे अवलंबून आहे. आदो श्रद्धा, पहिले श्रद्धा, नंतर साधू संघ, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती. या गोष्टी आपण कशाशी तुलना केली होती पहिले? बीजाचं, भक्ती बीजाचं रोप झालं, रोप बघितलं ना, रोप झाडं लावता ना तुम्ही, तो रोपाला कुंपण नाही लावलं, हवा आली आता पावसाळ्यात, काय होतो रोप मरून जाईल ते. कारण ते काय त्याला मुळं जे आहे, मुळं काय काय नाही झाली, आधी रुजू नाही झालेली आहे, जमिनीला पकडलं नाही त्यांना, वरती वरती आहे, हवा आली गेलं. कोमल श्रद्धा, हे की नाही. अपुरं ज्ञान, त्याला म्हटलं काय गीते वाचले ना, गीता माहिती काय कृष्ण तत्व काय, हे प्रकृती काय, ईश्वर काय, जीव काय, काल काय, कर्म काय, त्याला काहीच माहित नाही. म्हणून कोणी पण आला म्हणत अरे माधव सेवा मानव सेवा, अरे कृष्ण काय आणि मानव काय, सगळी सेवा सारखी आहे. तो म्हणतो बरोबर आहे, चला त्यांचं होत चालला जाईल. त्याला म्हणतात कनिष्ठ अधिकार. पण हेच झाडाला आपण काय केलेलं आहे, खत पाणी घालत राहिलो, रोपाचं काय होईल? झाड झाल्यावर काय फरक होतो, रोप आणि झाडामध्ये काय फरक आहे? त्याच्या आधी काय होईल? आता वादळ आलं तर काय होईल? हा, ते रूट इतकी खाली, तुम्ही तुम्ही धक्का मारला तर तुम्हाला लागेल. कारण काय झालं आता, निष्ठेत रूपांतर झाली. ती आता श्रद्धा कशी झाली, मजबूत झाली. निष्ठा, अनर्थ निवृत्ती जशी होते, ते झाड निष्ठा, अजून फुलं फळं नाही आहेत त्याला, पहिले ते खोड मजबूत होत. तो आहे मध्यम अधिकारी, ज्याची अजून अजून फुलं फुलं नाही आलेले त्याला. पण तो त्याला कोणी आला तर तो म्हणतो अरे मला माहित आहे कृष्ण भगवान आहे, प्रकृती त्यांच्यावर अवलंबून आहे, मी त्यांचा दास आहे. पण मी पूर्णपणे आता काय झालं नाही, माझी अनर्थ निवृत्ती झाली, माझी आसक्ती अजून आहे. पण मी शास्त्राचा खोलवर अभ्यास करतोय, हरिनाम घेतोय, सेवा करतोय. याने काय होईल? त्याची निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम, उत्तम अधिकारी जाणारा, त्याला तिथे फळं फुलं येते. तर मध्यम अधिकाऱ्याची काय हे आहे, लक्षणे काय आहे? तर जे जे वरचेच आहे त्याचा अपोजिट म्हणजे त्याचा प्रगती होईल. तो म्हणजे भगवंतांची पण पूजा करणे आहे आणि भक्तांची पण सेवा करणे आहे. आणि तो हरिनाम जो घेतो कशा प्रकारे करतो, तो हरिनामवर माझी प्रगती अवलंबून आहे, कशापर्यंत अटेंटिव्ह. त्याची श्रद्धा आता काय झालेली आहे, दृढ झाली, निष्ठाच झाली, कोमल नाही राहिली. आणि ज्ञान आता काय झालेलं आहे, प्रबळ झालंय थोडं. तरी त्याला पूर्ण ज्ञान नाहीये, तो स्टडी करतो. आणि त्याच्या व्यवहारामध्ये चार गोष्टी दिसतात: प्रेम, मैत्री, कृपा, उपेक्षा. तो नेहमी भगवंतांना प्रेम करेल. काय करेल? कृष्ण हे प्रेम असतं त्यांचं. मैत्री, भक्तांची मैत्री करेल तो दृढ. जे अभक्त आहे त्यांची उपेक्षा करेल तो. मत्सरी लोक जे येतात, अरे काय हरे कृष्ण हरे कृष्ण, तर त्यांना तो प्रचार नाही करणार, तो म्हणजे त्यांच्यापासून दूर झालो. उपेक्षा. आणि जे अज्ञानी लोक, अज्ञानी इन द सेन्स जे म्हणतात अरे माझ्या जीवनात खूप प्रॉब्लेम आहे, तुम्ही मला मदत करू शकता का? नाही बा. काय होतं प्रॉब्लेम, कसा प्रॉब्लेम आहे, हे की नाही, तुझं अस्तित्व काय, मग त्याला आपण गीतेचं ज्ञान देऊ शकतो. काय झालेलं आहे? कृपा. या गोष्टी तो करतो. अशा प्रकारे तो काय होईल,
कुठल्याही प्रकारे वादळ आलं, वादळ कुठलं हे, मायावादी आले, नास्तिक लोक आले, तरी ते त्याला घेऊन जाऊ शकत नाही. भले तो त्यांना डिफीट करू शकत नाही, पण तो कृष्ण भावनेला शरण क्रिया जी आहे त्याची चालू राहील. तो दृढ झाला. आणि उत्तम अधिकारी काय आहे? तो आत्मसाक्षात्कार झाला नाही. त्याच्या संपर्कात कोणी पण आला तर तो त्याला भक्त बनवेल. त्याला म्हणा उत्तम अधिकारी. याला लक्षात. तो गंभीरपणे भगवंतांची सेवा करतो. तो अनर्थापासून मुक्त आहे, सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करतो. पूर्वी कनिष्ठ आणि याला प्रॉब्लेम येईल, पण हा काटेकोरपणे प्रचार कार्यावर तो काय कृष्ण भावनेचा प्रचार वाढवतो. तो जो आहे त्याला एका ठिकाणी पाठवलं तर एका वर्षात तो कॉंग्रिगेशन बनवून टाकेल 500 लोकांचं. हे की नाही? कारण लोक त्याचे आकर्षित होते. पतित जीवांचे वैष्णवांमध्ये रूपांतर करेल, 16 माळा करणारे मिळतील, तो गुरु होऊ शकतो. त्याच्या व्यवहारामध्ये कुठलाही अपराध करणार नाही. भक्त सोडा, तो इतर व्यक्तींना पण दुखवणार नाही. आणि जरी एका शुद्ध भक्ताने टीका केली तरी तो ते काय करतो, तो मिथ्या अहंकार व त्याचं मत्सर रहित असतो. आता प्रभुपाद कधी कधी काय करतात, खूप कठोरपणे लोकांना म्हणतील, अरे तुम्हाला तुला हे कळत नाही का? पण त्याच्या मागे काय आहे? अहंकार नाही. काय ती कृपा आहे की अरे अशा प्रकारे नका वागू. त्यात मत्सर नाहीये. आणि त्यात बेसिकली कधी कधी लोक काय करतात की अरे दुसऱ्यांना बोलल्यानंतर त्यांच्या वेदनेवर लोक काय करतात, अरे त्यांना खुशी होतात, परत दुःख सुखी बसतात. पण तसं नाही, ते परत दुःख दुःखी. जेव्हा प्रभुपाद गेले अमेरिकेमध्ये, त्यांनी बघितलं, तर कोणी गेलं तर म्हणते अरे वा एवढ्या मोठ्या बिल्डिंग वगैरे. प्रभुपाद गेले म्हणते अरे बापरे एवढे, ही काय परिस्थिती आहे, नरक झालेलं आहे. काय झालेलं आहे? प्रभुपादांनी काय दिलेलं आहे? त्यांनी दुःख व्यक्त केलं की हे कुठे झालेले आहे, हे नरकामध्ये जाण्याचे कार्य करतात. हे सगळे हिप्पी काय करतात, ड्रग्ज घेतात आहे. युवा अवस्था ड्रग घेतात आहे, आंघोळ केलेले नाही, कपडे धुतले नाही, काय केस वाढवून म्हणजे अस्वच्छ राहणे, काही पण खाणे. तर प्रभुपादाला काय झालेलं आहे? दुःख की बाबा असे कुठे जातात. ते रोगाचा द्वेष करतात, रोग्याचा नाही. की ज्याला रोग याचा दूर करतो, हा रोग्याला म्हणत नाही. तर त्याला म्हणतात उत्तम अधिकारी. तर प्रभुपादांनी त्या हिप्पींना भक्त बनवलं, त्यांना दुष्कारलं नाही. हा महत्वाचा. आणि नवोदित भक्ताच्या श्रद्धेचे तो रक्षण करतो. नवीन भक्त म्हणा अरे प्रभूजी खूप प्रॉब्लेम चाललेला आहे, हे भक्त माझे हे वागतात कसे, तर तो त्याला व्यवस्थित सांगून की अरे बाबा भक्ती काय आहे, तुला हे काय काय टॉलरेट करावं लागेल, हे कर ते कर. तर हे खूप महत्वाचं उत्तम अधिकाऱ्याचे कार्य आहे. म्हणून 3 प्रकारच्या वैष्णव करायचे 3 व्यवहार काय आहे? जो भक्त भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करतो त्याचा मनाने आदर करावा. श्लोक नंबर 5. तर आता तीन या 3 श्रेणीमध्ये आपल्याला दिसलंय, त्याच्यात व्यवहार कसा करायचा. श्लोक नंबर 5 म्हणतो, कृष्णेती यस्य गिरीतम मनसा आद्रियेत. काय म्हणलंय? जो भक्त भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करतो त्याचा मनाने आदर करावा. मनस आदरियेत. पण ज्याची दीक्षा झाली त्याच्यासोबत काय करायचं? दीक्षा असते चेत प्रणतिभिश्च भजंत मीशम. ज्या भक्ताने दीक्षा घेतली आहे व जो विग्रहाची पूजा करण्यास संलग्न आहे त्याला नम्रपणा म्हणजे दंडवत प्रणाम द्यावा. जो नवोदित भक्त काय करायचा? मनाने आदर. हरे कृष्ण. ज्यांनी दीक्षा घेतली आणि विग्रहांची सेवा करतो त्याला दंडवत. आणि जो अजून जो ज्याच्या हृदयात निंदा नाहीये, जो प्रगत भक्त आहे, तो शुश्रूषया भजन विज्ञ मनन्यम अन्य निंदादि शून्यम हृदय ईप्सित संग लभ्य. जो शुद्ध भक्त अनन्य भक्तिमय सेवा मध्ये प्रगत झालेला आहे आणि ज्यांच्या अंतःकरणात इतरांची निंदा करण्याची प्रवृत्ती मुळीच नाही, अशा शुद्ध भक्तांचा संग करावा. अरे कधी मला संग मिळेल, आहे की नाही? आणि निष्ठेने त्यांची सेवा करावी. कधी सेवा मिळते. ही आपली प्रगतीचा फास्ट मार्ग आहे. जनरल प्रिन्सिपल काय? सगळ्या भक्तांचा आदर करणे.
हे की नाही. पण त्यामध्ये पण स्पेसिफिक विशिष्टता काय, या तीन: कनिष्ठांशी कसं, मध्यमांशी कसं, आणि उत्तम यांची. हे तीन 5व्या श्लोकामध्ये दिले आहे. तर नवोदित स्तरावर प्रगत भक्ताच्या स्तरावर जाण्याची प्रक्रिया काय जाणण्याची: आध्यात्मिक गुरूंच्या सेवेला शरण जाणे, अपराध न करणे व श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप निश्चित केलेल्या संख्येनुसार करणे. तर हे एक्स्ट्रा दिलेले आहे. तर बेसिकली हे स्पेसिफिक लक्षात घ्या. याच्यात बाकी हे दिलेलं आहे की कशा प्रकारे दीक्षा वगैरे जे आहे, दीक्षेच्या वेळेस काय करतात गुरु, त्या भक्ताचे पूर्वकर्म नष्ट करतात, कृष्णा आणि हरिनाम देऊन त्याला त्या भक्ती मार्गामध्ये संलग्न करतात. त्या कोमल श्रद्धा कशा प्रकारे, आपण ते सर्व आपण मागच्या श्लोकामध्ये गेलं की कशा प्रकारे कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम अधिकारी जो आहे तो हळुवारपणे त्याच्या, कुठलाही उत्तम अधिकारी पहिले काय असतो, तो कनिष्ठच असेल ना. तो कनिष्ठच उत्तम होईल, मध्यम होईल, नंतर तो उत्तम होईल. तर जसं पहिलेच बीज आहे तर डायरेक्ट फळ फळ देईल का, त्याला रोप येईल, रोपाचं झाड होईल, झाडाला फुलं, नंतर मग फळ येईल. हे की नाही. त्यासाठी काय पाहिजे, नवविधा भक्ती चालू राहायला पाहिजे सतत. है ना. मध्ये तुम्ही टाकलं रोप घरलं, पाणी घ्यायला, नंतर 2 महिने गायब झाले, काय होईल ते. हा, म्हणून ते नेहमी सतत पाहिजे. तर या मध्ये भक्ताची वृत्ती कशी आहे ते कळतात. आता हा खूप महत्वाचा, आपण व्यवहार बघतो आता भक्तीमध्ये, व्यवहार भक्तांशी आपण बघतो. आपण आपली कुत्सित बुद्धी कशी असते, भौतिकवादी. आपण काय बघतो, अरे हा काय आहे, हा ठेंग्या आहे, हा गोरा आहे, हा श्रीमंत आहे, हा याला व्यंग आहे. तर हे सगळे अपराधात्मक दृष्टी घेऊन आहे. भक्तीमध्ये हे आणली आपण तर आपली प्रगती होणार. काय काय बघतो आपण, आत्मा बघत नाहीये, ते सोल म्हणजे त्याचं बाह्य आवरण बघतो. म्हणून इथे म्हटलंय की श्लोक 6वा: दृष्टे स्वभाव जनितेर वपुषस्य दोषे न प्राकृतत्वम इह भक्त जनस्य पश्ये गंगाम भसाम न खलु बुद्बुदपेन पंकेर ब्रह्म द्रवत्वम अपगच्छति निरर्धुम. काय म्हटलंय की शुद्ध भक्त आपल्या कृष्ण भावनेच्या मूळ स्वरूप स्थितीत असल्यामुळे शरीराशी तादात्म्य करत नाही. शुद्ध भक्त जो आहे त्याला नेहमी कधी पण आपण त्याच्या बाह्य जी परिस्थिती त्याच्यातून नाही बघणे. काय बघणे, हा किती क्लिष्ट भावनावरत आहे, त्याची चेतना काय ते बघा. कारण तो, हे वस्त्र आहे, आपलं हे वस्त्र आहे. असं आहे की सगळे जे उंच आहे आणि गोरे आहेत ते शुद्ध भक्त झाले आणि हे की नाही, असं काही नाहीये. त्याला सगळ्यांना माहित आहे की तो काय बोलतो, प्रश्नाला उत्तर काय देतो, त्याची भावना काय, व्यवहार काय, त्याच्यावरून त्याची प्रगती. म्हणून शुद्ध भक्ताचं शरीराशी तादात्म्य न करणं. मनुष्याने अशा भक्ताकडे भौतिक दृष्टीने पाहू नये. भक्त नीच कुळात जन्मलेला असो, म्हणून अरे हा तर नीच कुळात आहे, मग हा कसा शुद्ध भक्त, हा अपराधात म्हणून. त्याच्या शरीराचा वर्ण चांगला नसेल, त्याचे शरीर कुरूप असू शकतं, दुर्बल अथवा रोगग्रस्त असतो, पण आपण अशा कोणत्याही गोष्टीला महत्व देऊ नये. साधारण दृष्टी जो आहे त्याच्यातून दिसेल, अरे हा अपंग आहे किंवा हे आहे, साधारण व्यक्ती. पण भक्तीमध्ये आल्यानंतर आपण, शुद्ध भक्ताच्या शरीरात अशी व्यंगे स्पष्ट दिसत असतील, परंतु त्याच्यामध्ये अशी तथाकथित व्यंगे असली तरी त्याचे शरीर दूषित होऊ शकत नाही, कारण तो आत्मा शुद्ध झाला. उदाहरण दिलेलं आहे ज्याप्रमाणे, तर शुद्ध भक्ताचे शरीर गंगेच्या पाण्याप्रमाणे आहे. उदाहरण काय दिलेलं आहे, गंगेचं पाणी इक्वल टू शुद्ध भक्त. आता पावसाळ्यात आपण बघतो की गंगेमध्ये किती कित्येक जे गढूळ पाण्याचे डबके जे आहेत ते पाणी त्याच्यात गंगेत जात आहे की नाही. काय होतं, गंगेचं पाणी पण गढूळ होते, त्याच्यात कधी कधी फेस येतो, बुडबुडे येतात. तर आपल्याला माहित आहे की फेस बुडबुडे म्हणजे तिथे काय झालेलं आहे, कुठल्या पाणीमध्ये ते दूषित झाले, त्यात आपण कुठल्या डबक्यामध्ये जाऊन आपण स्नान नाही करणार.
पण गंगेमध्ये समजा हे असले काय दिसेल आपल्याला, पाण्याचे बुडबुडे फेस दिसला आणि चिखल दिसला तरी पाण्यामध्ये ही गंगा आहे. तर शुद्ध भक्त जो आहे, आपण भक्त जो आहे शुद्ध भक्त, तो गंगा म्हणून त्याचं स्नान घेईल, त्याला म्हणजे हे प्युरिफाईंग. त्याच प्रकारे भक्त नीच कुळातील असो, त्याच्यात शारीरिक हे असेल, व्यंग असो, तरी भक्त जो त्याचा संघ घेईल का, कारण त्याला म्हणजे यांचा संघ जो आहे मला भक्तीमध्ये प्रगती होईल. हे खूप महत्वाचं. तर उघड दोष दुर्लक्ष करा, हे तुम्हाला हे सगळं तात्पर्यातलं आहे, आपलं भाषांतरातलं आहे. जो आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगत झालेला आहे ते लोक गंगेच्या पाण्याचं बाह्य स्वरूप न बघता गंगेत स्नान करणार, हे की नाही. भक्तांप्रती 7 संभवनीय अपराध कोणते? फर्स्ट, शारीरिक व्यंग्याची निंदा करणे. शारीरिक म्हणतो की नाही, ते शारीरिक जे काय व्यंग ते अपराधात जातात. काय करायचं आपल्याला? दुर्लक्ष करा, कधीही निंदा करू नये. अशा भक्ताच्या प्रामाणिक गुणांना महत्व देणे. उदाहरणार्थ भगवंतांची शुद्ध भक्तिमय सेवा जी आहे ही एक पॉवरफुल आहे. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाव, साधुरेव मंतव्य सम्यक व्यवस्थित होईचे. 9व्या अध्यायामध्ये 30व्या श्लोकामध्ये कृष्ण काय म्हणतात आहे, की माझ्या भक्ताने काहीही म्हणजे त्याचं त्यांनी चुकून काही झालेलं दुर्लक्ष, त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा, त्याला साधू समजा, कारण तो भक्ती करतोय. तो माझा आणि त्यांच्याशी संबंध आहे. त्यांच्या जन्मावरून निंदा करू नका. अरे तू ब्राह्मण आहे, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आहे, नाही, तो वैष्णव आहे. कुळाकडे दुर्लक्ष करा. जरी जन्म ब्राह्मण किंवा गोस्वामी कुळात झाला नसेल तरी गोस्वामी या पदवीचे महत्व काय आहे? गोस्वामी म्हणजे काय? गोस्वामीचा अर्थ काय? जो इंद्रियांचा स्वामी आहे, म्हणजे तो आपल्या इंद्रिय त्याच्या नियंत्रणात आहे, त्याला म्हणतात गोस्वामी. आणि गोदास म्हणजे ज्याची इंद्रिय कंट्रोलमध्ये, नियंत्रणात नाही. तर ही गोस्वामी पदवी कोणाला मिळू शकते? तो कुठल्याही कुळामध्ये असेल पण त्याचे इंद्रिय नियंत्रित आहे, तो गोस्वामी. गोस्वामी हे काय सरनेम नाहीये, हा गोस्वामी आहे तो गोस्वामी त्याचा मुलगा गोस्वामी नाही. हे इंद्रियाने नियंत्रण ठेवण्याची ती व्याख्या आहे. गोस्वामी पदवी केवळ शुद्ध भक्तच धारण करू शकतो. खरा अर्थ म्हणजे इंद्रियांना नियंत्रित करणे. आणि तो मत्सरापासून पूर्णपणे मुक्त असायला पाहिजे गोस्वामी. गर्वापासून मुक्त, नाही तर मी गोस्वामी आहे असं म्हणून गर्व करणं हे तो गोस्वामी नाहीये. अयोग्य मार्गाने गोस्वामी या पदवीचा गैरवापर न करणे. काही लोक म्हणतात, अरे आम्ही नित्यानंद प्रभू अद्वैत आचार्यांचे वंशज आलो त्यामुळे आम्ही वंश प्रभुपाद देतात, त्यामुळे तुम्ही आले तर तसं नाही. जसं अरे माझे आजोबा जे आहेत ते एमडी डॉक्टर होते, तर तू काय केलं? मी 12वीत नापास झालो पण तरी मी डॉक्टर आहे का? माझे आजोबा एमडी होते, एकच एमडी होते, सगळ्या पूर्ण जिल्ह्यातले लोक यायचे. ते नाही, तसं नाही झालं. गोस्वामी ही पदवी भौतिक गोष्टींवर, जातीवर किंवा आनुवंशिकतेवर ठरवणे नाहीये. रूप आणि सनातन गोस्वामी यांना गोस्वामी काय म्हणतात? कारण ते ही पदवी त्यांना आनुवंशिकतेवरून मिळाली नव्हती. कारण ते ऍक्च्युअल गोस्वामी, विचार करा, एका रात्री एका झाडाखाली राहणे, काही कपडे नाहीये, कौपिन कंठास, आणि सतत मन आणि इंद्रिय जे आहे हे भक्तीचा प्रचार करण्यासाठी आहे. गोस्वामी कुटुंबामध्ये जन्मलेले भक्त व साधारण कुटुंबात जन्मलेले भक्त यांच्यामध्ये भेदभाव करू नये. की अरे हे अमेरिकन वैष्णव यांना गोस्वामी पदवी प्रदान केल्यामुळे लोकांनी काय दिलं? विरोध केला. अरे हे अमेरिकन कसे गोस्वामी? अरे का नाही होऊ शकत? इंद्रिय नियंत्रण कोणी करू शकतो. तर अशा प्रकारे गर्विष्ठ न होणे आणि गोस्वामी पदवी असलेल्या लोकांचा मत्सर न करणे, हे सगळे काय संबंधी अपराध करू शकतो आपण. भौतिक दृष्टिकोनाने पाहणे, असा विचार करणे की कृष्ण भावना ठराविक लोकांपुरतीच मर्यादित आहे, ठराविक प्रदेशापुरतीच आहे किंवा ठराविक भक्तांपुरतीच आहे. ते पहिले एकदा
प्रभुपादांनी आपल्या अमेरिकन शिष्यांना घेऊन गेले वृंदावनमध्ये. तर तिथले एका पूजाने म्हटलं की अरे तू काय कर, अशीच भक्ती करत राहा आणि नेक्स्ट पुढच्या जन्मी तुला काय होईल, तू पुजारी म्हणून जन्माला येईल. म्हणजे बेसिकली तू आता वैष्णव आहेत, वैष्णव करत राहा, नंतर मग तू ब्राह्मण होतो. म्हणजे इथे तर बेसिकली त्याचा मत आहे की अं, म्हणजे तू भारतात जन्म घेशील कारण काय पुण्य वाढेल तुझी. तर बेसिकली बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की भक्ती ही फक्त ठराविक लोकांपुरतीच आहे, ब्राह्मणांसाठी किंवा यांच्यासाठी किंवा भारतासाठी. तर वसुदैव कुटुंबकम कुठे पण होऊ शकते, पण फक्त भारतीयांना ऍडव्हान्टेज आहे, भारतभूमी ते जन्म होईला यार. तो आपल्याला कारण काय वैदिक लहानपणापासून त्याला कृष्ण राम माहित नाही, माहित आहे. ते प्रदेशापुरते नाही, भक्तांपुरतीच नाही, ठराविक नाही आहे. आता बघतो आपण जगभरात कुठेही जा तुम्हाला हरे कृष्ण मिळेल. चायना, कोरिया, तुमचा आफ्रिका जा, ऑस्ट्रेलिया, कुठेही जा तुम्हाला भक्त मिळतील. कुठल्याही भक्ताचा मत्सर न करणे, अरे याला हार मिळतो, याला पदवी मिळतो. उपदेश न करणे, वरिष्ठांना उपदेश न करणे, त्यांच्या चुकीला दुरुस्त करणे नाही. कधी कधी लोक खूप विसरतात की अरे महाराज तुम्ही हे करायला नको होतं. आणि तू महाराजांना म्हणताय म्हणजे गुरूंना उपदेश न करणे, त्यांची चुक दुरुस्त न करणे, म्हणजे हे नवोदित भक्ती करणार, उत्तम भक्त करणारच नाही. वागणुकीत सुधारणा आणण्यास उपदेश न देणे वरिष्ठांना. या 7 अपराधातील कोणत्याही अपराधाचे परिणाम हे बाधक आणि घातक होते. काय होईल, आपलं हरिनामामध्ये टेस्ट चालले नाही, भक्तीमध्ये प्रगती होणार नाही. अपराध म्हणून हे सदैव टाळावे. हे करत गेलो तर आता कृष्ण नाम रुची कशी येईल? म्हणजे आपला जो रोग आहे भवरोग, अनर्थ, ते कसे जातील? त्यात हा 7वा श्लोक महत्वाचा की स्यात् कृष्ण नाम चरितादि सीताप्य विद्या पित्त उपतप्त रसनस्य न रोचिका किंतु आदराद अनुदिनं खलु सैव जुष्टा स्वाद्वी क्रमात भवती तदगत मूल हंत्री. जन्मतःच आपण अज्ञानात आहोत. अज्ञान म्हणजे अज्ञान काय आपल्याला? कृष्णाविषयी ज्ञान नाही. अजून हा हा आपण समजतो मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी गोरा आहे, मी काळा आहे, मी इंजिनियर आहे, मी फार्मर आहे. काय झालं, हे अज्ञान आहे. आपण आहे आत्मा, पण आपण शरीर समजतो स्वतःला, आणि मग शरीराची काळजी आत्मा मरून देते, त्याच्या गरजाला आपण देत नाही. तर हे अज्ञान जे आहे हे जन्मताच आपल्याला आहे. तर ते अज्ञानामुळे आपल्याला काय वाटतं, कृष्ण नाम रूप चरित्र हे खूप बोरिंग आहे, रुची नाही देत. जसं कावीळ झालेला व्यक्ती, त्याला गोड खडीसाखर जर दिली तर तो थुंकून देतो, डायरेक्ट कडू जातो. कारण काय, त्याला रोग आहे तो, पित्त वाढलाय, त्याचा खवळलेला आहे, पित्त उपतप्त रसनस्य न रोचक, त्याला गोड दिलं तर तो. त्याच प्रकारे जो जीव आहे त्याला तो जिवंत त्याच्यात आहे, कृष्ण नाम रूप चरित आहे, त्याला त्याला फक्त आनंद होतो. पण त्याला रोग झाला कशाचा, अज्ञान. तो म्हणतो फक्त इंद्रिय तृप्ती पाहिजे, डोळ्याला कानाला सगळ्यांना काय म्हणजे इंद्रिय, ती माझं अज्ञान. त्याला कृष्ण दिले तर म्हणतो बंद करो दूध. त्याला उपाय काय, मेडिसिन काय, औषध काय? तर कावीळ झालेल्या व्यक्तीला काय देतात, ऊसाचा रस पित राहा, थोडं कडू पी. तर किंतु आदरात अनुदिनम, रोज रोज त्याला काय दिलेलं आहे, साखरेत आपलं ऊसाचा रस देत राहिलं देत. तर क्रमात क्रमात म्हणजे हळुवारपणे तोंडाने हा थोडं थोडं गोड वाटत, थोडं गोड आहे थोडं कडू, थोडं नंतर आता गोड वाढला कडू पण. असा प्रमाणे तो जो मुळासकट कावीळ बाहेर जातो. मग तो म्हणतो अरे आता अरे एवढं गोड कुठे देता, आता काय झालंय, आता तो पूर्णपणे कावीळ गेला, पित्त गेलं. त्याचप्रमाणे किंतु आदरात अनुदिनम कृष्ण नाम रूप लीला या सगळ्या श्रवण करत राहील, करत राहील, करत राहील.
तर हृदयात जो अज्ञान आहे ते हळूवार क्रमात बाहेर जात राहील, स्वच्छ होत 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 मुळासकट अज्ञान चालू जाईल. मग आपण फक्त म्हणू मी काय आहे कृष्णता, कुठले भौतिक उपाधी राहणार नाही. तर हे खूप महत्वाचं आहे. त्यासाठी काय पाहिजे? हळूवार, रोज नित्यम भागवत सेवा आहे. हरिनाम घेणे, भागवत वाचणे, आपल्या इंद्रियांनी भगवंतांची सेवा करणे, अशी स्वाभाविक रुची आपली जागृत होईल. ओके. हे सातवं. त्यासाठी आपल्याला बघतो आपण प्रगतीचे स्तर हळूवार होतील. कावीळ झालेल्या व्यक्तीला थोडीशी श्रद्धा राहील. साधू संघाने त्याला भजन क्रियेमध्ये संलग्न केला जाईल. 16 माळा करा, 4 नियम पालन करा. अनर्थ निवृत्ती चालू होईल त्याची, हृदयाचं शुद्धीकरण, ब्रह्मचर्य पालन, जुगार नाही, चहा कॉफी हॉटेल नाही, सगळं हळुवारपणे, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव, प्रेम, हे भक्तीतील 9 स्तर आहे. शेवटचं आपल्याला कृष्ण प्रेम प्राप्त करायचं आहे. त्यासाठी आपल्याला बघू, आपला जप पण 3 स्तरावर असतो. पहिलं काय होईल? नाम घेताना अपराधयुक्त नाम अपराध. नाम घेतोय आपण, खूप अपराध होतो भरपूर प्रमाणात, पण तरी नाम जप करत राहा. हळुवारपणे काय होईल? मध्ये मध्ये होईल, अरे आज प्रत्येक शब्द हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, सगळं ऐकलं मी. आणि कुठल्याच म्हणजे मनामध्ये विचार नाही आला की अरे कुकरच्या शिट्ट्या झाल्या का, मोबाईल आला का, काहीच नाही. नाही तर कधी जॉब चालला, 16 माळा जाते, एकही जात नाही कधी, सगळं वन फिरून, ते नामापराध अवस्था. पण नामाभास म्हणजे काय? की जसं आपण बघतो की सूर्योदय होण्याच्या आधी काय होतं? सूर्य डायरेक्ट दिसतो का आपल्याला? काय दिसतं? सूर्यप्रकाश यायला, सूर्य उगायच्या आधीच आपल्याला काय दिसतं? लाली दिसते, की नाही? तर त्या त्या अवस्थेला काय म्हणतात? नामाभास. तर सूर्य आलेच आपण म्हणा, सूर्य उगवला. तर सूर्य उगवला नाही अजून, सूर्य उगायला सुरुवात झाली आहे. पण सूर्य उगवायच्या आधीच अंधकार नष्ट होतो, चोर पळून जातात, नंतर सूर्य येतो. त्याच प्रकारे नामाभास अवस्था आहे की आभास होतो आपल्याला की मी शुद्ध नाम घेतो, तो पण हायर स्टेज नामापराध. हळुवारपणे आपण सर्व अपराध आपले गेले, शुद्ध नाम घ्यायला सुरुवात केली की तो म्हणजे कृष्ण सूर्य समान आपल्या हृदयामध्ये प्रकट होतो. तो माया जी आहे अंधकार रूपी, ती पूर्णपणे नाहीशी होईल. कुठल्याच प्रकारे आपल्या हृदयामध्ये भौतिक इच्छा राहणार नाही. मला वाटतं शुद्ध नाम घेणे. म्हणून 8व्या श्लोकामध्ये शेवटचं रूप गोस्वामी म्हणतात, आपल्या जीवनाचं लक्ष ठेवलं पाहिजे. काय करणार? 24 तास आपण काय करायला पाहिजे? तन्नाम रूप चरिता आदी सुकीर्तनानु स्मृत्यो क्रमेण रसना मनसी नियोज्य तिष्ठन व्रजे तत् अनुरागी जनानुगामी कालम नयेद अखिलम इति उपदेश सारम. उपदेश सारम, या पूर्ण उपदेशामृतचा सार काय हा आहे? सर्व उपदेशांचा सार आहे की मनुष्याने आपला सर्व वेळ, दिवसाचे 24ही तास भगवंतांचे दिव्य नाम, दिव्य रूप, गुण, नित्य लीला यांचे सुंदर रीतीने कीर्तन व स्मरण करण्यासाठी उपयोगात आणावं. प्लॅनिंग करावं लागलं. ब्रश करताना पण कीर्तन पाहिजे. प्लॅनिंग करायला पाहिजे. उठलो की पहिला कीर्तन, मग सगळ्या आपल्या क्रिया होत राहतात, पण शेरवट चालू होते, हे की नाही? हे प्लॅन करतात लोक. तुम्ही ट्रॅव्हलिंग करतात तो वाचा, हे की नाही? अशा प्रमाणे असे करताना आपल्या जिभेला आणि मनाला क्रमाक्रमाने कार्यरत ठेव, कान सर्वांना. अशा प्रकारे त्याने व्रज किंवा गोलोक वृंदावनात निवास करावा आणि भक्तांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्णांची सेवा करावी. आपल्याला आता व्रजवासात जाण्याची गरज नाही. आपल्यासाठी कोण आहे ब्रजवासी? कोण आहे? तर डायरेक्ट महाप्रभूच ब्रजवासी आहे, आणि महाप्रभूंचे जे पार्षद आहेत, तर आपलं मंदिरच वृंदावन आहे, हे की नाही? आपल्याकडे वृंदावन आहे.
तर जो आपण जिथे आपण नवविधा भक्ती करतोय तेच वृंदावन आहे. कोणासोबत करतोय? भक्तांसोबत. तर तेच वृंदावन आहे. आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करतोय. श्रीकृष्णांची सेवा करावी, त्याने भगवंतांच्या प्रिय भक्तांच्या चरणचिन्हांचे अनुगमन करावे, कारण ते भगवंतांच्या भक्तिमय सेवेत सर्वतोभावे रमण झाले. तर गुरुमुख पद्मवाक्य चित्ती ते करूया. तर हे आपलं ध्येय करायचं की गुरूंच्या मार्गदर्शनामुळे मार्गदर्शनाचा अनुगमन करावं, की तेच करणे माझं भाग. आणि ते काय सांगतील बेसिकली 24 तास कशा प्रकारे तुमच्या या स्वभावाला किंवा तुमच्या टाइम टेबलला, आय मीन तुमच्या काय म्हणतात त्याला, एम्प्लॉयमेंट, तुमचं काय काम करताय त्याच्यानुसार तुम्ही कसं करू शकता हे मार्गदर्शन घ्यावे. कारण हे जर केलं नाही आपण, तर मरते क्षणी जर कृष्ण नाम आपल्याला आलं नाही, तर आपल्याला दुसरी योनी घ्यावी. यम यम वापी स्मरण भाव त्याचे ती अंत्य केलं तम तमेवे ती कोणते सदा तन्मय. स्त्रियांना पुरुष म्हणजे पती आठवला तर तो पुरुष होईल, पुरुषाला पत्नी आठवली तर स्त्री होईल. तर हे साधारण आणि कर्म पण आहे. तर मनुष्यच मिळणार नाही, दुसऱ्या शरीरमध्ये तो पुरुष आणि स्त्रीलिंग होईल, है की नाही? तर पण खूप महत्वाचं आहे. म्हणून कृष्ण स्मरण हे इतकं आवश्यक आहे की मनुष्य जीवनात एकमेव ध्येय तेच आहे. असं नाही की मी करोडपती म्हणून मेलो, करोडपती अमका डमका एबीसीडी, ते जीवनाचं ध्येय नाहीये. श्रेय नाहीये की हा भिकारी होऊन मेला तर हा याचं जीवन नरक आहे. आणि हा करोड अब्जोपती मेला, याच्यात भौतिकता आहे. काय झालेलं आहे? हा जीवनभर हरिनाम घेतो आणि सिद्धी मरण्यास तुम्ही हरिनाम गेलं तर त्याचं ते भवितव्य ठरलं जाईल. भौतिकतेने नाहीये. त्याला 10 डिग्र्या आहेत, 100 डिग्र्या आहेत, या सगळे भौतिकता आहे. तर सतत कृष्ण कथा श्रवण करणे आवश्यक आहे. हळूवारपणे तर या दशा आपल्याला बघणे. हळूवारपणे आपण जेव्हा नवोदित भक्तानंतर मध्यम भक्त होऊ, उत्तम भक्त होतो, तर हळूवारपणे आपली जी कृष्ण स्मरणाची 5 क्रमिक अंगे आपल्याला दिसतील: स्मृती, धारणा, ध्यान, अनुस्मृती आणि समाधी. तर याच्यात डिटेलमध्ये जायची गरज नाही. समाधी म्हणजे लास्ट काय, बेसिकली आपल्या आपण जे इंद्रिय जे करतात आहे ते आपण त्याच्यात काय आहे, पूर्णपणे तिथे आहोत. जसं आपण जप करतोय तर तिथेच आहोत, जप ऐकतोय. साक्षात कृष्ण जे आपल्या जिभेवर कृष्ण नाम आहे, कानावर कृष्ण नाम आहे, स्मरण कृष्णाचं चाललं, त्याला म्हणतात समाधी अवस्था. तर प्रारंभी कृष्णस्मरण मधून मधून खंडित होऊ शकेल, परंतु नंतर कृष्णस्मरण अखंडित चालू राहते. जेव्हा हे स्मरण अखंडित राहतं तेव्हा त्याला काय म्हणतात? ध्यान झालं, ध्यान अवस्था. नंतर हे जेव्हा ध्यान विस्तृत व सतत होतं तेव्हा त्याला अनुस्मृती म्हणतात. आणि अखंड आणि अविच्छिन्न अनुस्मृतीमुळे मनुष्य समाधी अवस्थेत येतो. त्याला बाहेरचं काहीच ध्यान राहणार नाही. तिथे बॉम्ब फोडला तरी तो तिथेच उभा राहील. त्याला म्हणतात समाधी. ठीक आहे ना? अशा प्रकारे मेन मेन तुम्हाला अं, आपल्याला बघणे आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायला, जीभ मन याला प्रशिक्षण देणे आवश्यक. जसं म्हटलं की नाही आपल्याला यम यम वापी स्मरण भाव, तर मनाला स्मरण करण्याची द्यायला पाहिजे. जीभ आणि जिभेला काय देणे? हरिनाम चव आली पाहिजे, टेस्ट आली पाहिजे. तेव्हा कुठे 24 तास कृष्ण कथा बोलणे, कृष्ण प्रसाद ग्रहण करणे, आणि नॉट 24 तास. 24 तास कृष्ण प्रसाद ग्रहण नाही करायचं, पण प्रसादच ग्रहण करणे. आणि 24 तास चिंतन झालं पाहिजे. मनाला उत्तम मित्र बनवण्यासाठी हे प्रयत्न करणे. त्यासाठी आपल्याला जन्मोजन्मांतर संस्कार आवश्यक आहे. नाही तर आपल्या ज्या मनामध्ये जे चित्र आहेत ते चित्र आपल्याला काय होतील, रात्री स्वप्न काय पडतात आपल्याला असे विचित्र. कारण हजार गोष्टी बघतो आपण आणि मन त्याला मिश्रण करून एक काहीतरी प्रॉडक्ट देऊन टाकतो, हे की नाही?
जसं आपल्या तुमच्या म्हणे अरे भाज्या काय आहेत? हा, चवळी बटाटा सगळे सगळे टाकून दे, ही मिश्रित भाजी येते काय, मिक्स व्हेज आहे म्हणजे. मिक्स व्हेज नाही तर सगळ्या भाज्या संपवल्या त्या, हे की नाही? तर त्याप्रमाणे मन एक पिक्चर बनवून देतो, म्हणजे अरे हे काय काय चाललंय, काय कुठं ताळमेळ नाही, कारण सगळं खिचडी जमा केली. पण फक्त कृष्ण असेल तर काय होईल? म्हणून रोज झोपताच्या आधी कृष्ण स्मरण करणे, कृष्ण कथा वाचणे आवश्यक. तेव्हा कुठे शक्यता आहे मृत्यू समयी आपल्याला कृष्ण येते, एवढं केल्यानंतर शक्यता आहे. नाही केलं तर हरे कृष्ण, प्रयत्न नाही केले तर कधीच होणार नाही, जिंदगीत होणार नाही. तर आपण काय काय आठवडीचे संवर्धन, निवास कुठे आहे, सेवा प्रक्रिया, हे काय डिटेलमध्ये जाऊ नका तुम्ही. हा, ते आपण हे बघितले. ते श्रवण दशा वरण दशा काही येणार नाही तुम्हाला. पण हे जे आहेत कृष्ण स्मरणाचे पाच अंगी, अंगी क्रमे, क्रमिक अंगे, स्मृती, धारणा, ध्यान, अनुस्मृती, समाधी, हे सगळं आपल्या पुस्तकातच दिलेलं आहे. मधून मधून खंडित होणे, तळवार पण हे स्टेजेस आहे, ते आपल्याला बघणे. हे झाल्यानंतर आपण बघतोय की कशा प्रकारे जेव्हा भक्त हळुवारपणे आत्म्याच्या स्तरावर आला की मी कृष्णदास आहे, मग मी भौतिक जगामध्ये माझं काय, आपलं आध्यात्मिक जगामध्ये माझं काय अस्तित्व असेल, तर आपलं हे अस्तित्व या पाच रसामधनं एखादं असेल. काय असेल ते? तर आपण हे भगवंतांच्या रूपामध्ये शांत रस असतो. हे पाच रसामध्ये जीव जो आहे भगवंतांची आदान प्रदान करू शकतो. शांत रस म्हणजे की ज्याला, जसं म्हणतो भगवंतांच्या श्रीकृष्णांची गाय किंवा चडी, हातातील मुरली, गळ्यातील फुलं, हे शांत रस आहे. म्हणजे त्याला रेसिप्रोकेशन नाही, कृष्ण फक्त व्यवहार करतात, त्याला रेसिप्रोकेट पूर्ण नाही करता येत. दास्य रसामध्ये काय आहे? त्याला डायरेक्ट सेवा आहे, हे की नाही? जसे चित्र पत्रक रक्त, तर यांचे तो अनुभवन करतो. सौख्य रस मध्ये आपण बघतो बलदेव, श्रीदामा, सुदामा, एक एक रस हा जो आहे पूर्व रसापेक्षा पेक्षा काय अधिक प्रगत आहे. म्हणजे दास्य रसामध्ये शांत रस पण आहे, सख्य रसमध्ये शांत दास्य पण आहे, वात्सल्य रसामध्ये शांत दास्य साख्य पण आहे, हे की नाही? आई जी आहे ही दासी, दासीसारखी पण सेवा करते, मित्र पण आहे आणि वात्सल्य पण आहे तिला. आणि माधुर्य रसामध्ये आपण बघतो की हे इतर सर्व रस आहे, पण अधिक एक आहे, जे म्हणजे माधुर्य रस, जसं राधाराणी, ललिता देवी, विशाखा देवी, अशा प्रकारे. तर आपलं जर एक काय बघावं आपण, कधीही म्हणजे म्हणाले मी गोपी आहे किंवा गोप आहे, हे खूप हाय स्टँडर्ड आपले झाले. काय झालेलं आहे, इच्छा. जसं एकदा एकदा भक्ती रसामृत स्वामी महाराजांना एकाने प्रश्न विचारला की महाराज आपलं माझं आध्यात्मिक जगातलं स्वरूप काय असेल? महाराजांनी चांगलं उत्तर दिलं, ते ऐकून घ्या. महाराज म्हणाले तू पिक्चर बघितला कधी? पिक्चर सिनेमा बघितला तुम्ही? सिनेमा बघितला का कधी? सिनेमा, हिंदी सिनेमा बघितला? त्यात काय काय असतं? त्यात कोण कोण असतं? हिरो, हिरोईन आणि विलन असतं, हे की नाही? जनरल स्टोरी काय असते? जनरल स्टोरी काय असते? प्रेम असतं आणि त्याच्यात अडथळा कोण घालतं? मग तो काय असतं, मग तो हिरो पळतो विलनच्या मागे, जे पळत 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 जातात त्या गल्ली गल्लीतून पळतात, आहे की नाही? मग असा गल्लीतून येऊन बघतो की अरे गायब झाला तो. मग तिथे बघतो तो, कधी कधी बसतो ना एखादा पान टपरीवाला किंवा एखादा सायकल दुरुस्त करतात, त्याची चेन पडली, तो अरे तू ये आदमी देखा कि हरा शर्ट है या लाल टप ये, तो हा हा तू उधर गया. मग तू परत पळायला लागतो, आहे की नाही? पळायला लागतो, मग पिक्चर होऊन जातो. तर पिक्चर झाल्यानंतर आपल्याला काय देतं नंतर, शेवटी काय येतं? पिक्चर झाल्यानंतर शेवटी काय येतं?
त्याच्यानंतर काय येतं? अरे पिक्चर झाल्यानंतर स्क्रीनवर काय दिसतं? त्याच्यानंतर काय दिसतं? अरे नाव दिसत नाही का? हिरोचं नाव हे आहे, त्याचं नाव ते काय? तुम्ही पिक्चर बघितले नाही काय? मला ओरडायला लावता तुम्ही. अरे काय तुम्ही म्हणजे कठीण काम आहे तुमचं काय? अरे हिरोचं नाव हे आहे, तो टमका तो आहे. तिथे येतो की सायकल वाल्याचं पण नाव येतं, ते बारीक अक्षरात येतं, हे की नाही? हिरोचं नाव मोठं येतं, त्याचं हिरोईनचं नाव मोठं, पण नंतर इथे लिस्ट येते पानपट्टीवाला छोटा, ते बरोबर असं बघावं लागतं ते. ते दिसत नाही लोकांना. तर आपली परिस्थिती त्या सायकलवाल्यासारखी आहे. त्या पूर्ण पिक्चर मध्ये काय काम आहे आपल्याला? काय काम आहे? हा वो इधर गया इधर गया, तेवढा रोल त्याच्यातच खुश राहा. समजलं? जरा तुम्ही डायरेक्ट कृष्णाला फॅन करता दिवसभर. ते आलं लक्षात, तर इकडे आले याची गरजच नसते आपली. एवढा एन्व्ही, समजलं की नाही? पण ती पण अवस्था आपल्याला, म्हणजे आपली ऍक्च्युली अवस्था त्या आनंदामध्ये आपण काय मग्न होऊ असं. आता का सगळ्यांना काय बनायचं आहे? हिरो. एकदा फ्लॉप झाला तर चालेल, पण हिरो. ती भक्ताची अपेक्षा नाही. आलं लक्षात? तर हे लक्षात ठेवणे की ही जी स्वाभाविक अवस्था आपोआप तत्स्वयं योग संसिद्ध काले नात्मनी विंदते, स्वतःला ऑटोमॅटिक आपल्याला समजेल जेव्हा आपण शुद्ध होईल. काले नात्मनी, जेव्हा वेळ येईल, हे की नाही? वेळ आली की माहित पडते की आपण काय आहे. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की. अशा प्रकारे नवे पाहिला पडतात. हा. बेसिकली अशा प्रकारे उपदेशामृत मध्ये आपण बघतो की भक्तीमध्ये मार्गामध्ये प्रगतीसाठी आपल्याला नियामक तत्वांचं पालन करणे आहे फर्स्ट, आहे की नाही? तर पहिला गोल दिलेला आहे की इंद्रिय नियंत्रण करणे. कसे? प्रत्याहार नाही, सेवेमध्ये संलग्न करणे, कृष्णाच्या सेवेमध्ये ठेवणे. आणि प्रतिकूल गोष्टी टाळणे, अनुकूल गोष्टी करणे भक्तीमध्ये, आहे की नाही? प्रगतीसाठी. नंतर सगळे आहे वेन. तीन चार काय? भक्तांशी संबंध कसा करावा, कशा प्रकारे, विविध श्रेणी काय आहेत, विविध प्रकारे आपल्या आपल्या प्रगतीसाठी कुठल्या श्रेणीच्या भक्तांसोबत कसा व्यवहार करणे, जनरल व्यवहार कसा करणे, भक्तांच्या बाह्य जे रूप आहे त्याला प्राधान्य न देणे, आणि शेवटी अज्ञान कसं टाळणे. 24 तास आपला म्हणजे आपला या उपदेशाचा सार आहे सदैव चिंतन करणे. ते या उपदेशावर, ठीक आहे? जर आधारित मी नोट्स आणि प्रश्न तुम्हाला पाठवतो, आणि पूर्ण पुस्तक वाचून काढा. ठीक आहे? हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की.